प्रकारे राज्य शासनाची स्पष्टपणे भूमिका आहे की मराठीला प्राधान्य द्यायचं आणि मराठी ही आमची राजभाषा आहे. मराठी हा आमच्या जीवनातला अविभाज्य घटक आहे आणि अशा पद्धतीने कुठे इंग्रजी माध्यमाची शाळा जर मराठीला द्वितीय तृतीय क्रमांक देत असेल तर त्याच्या विरोधात फक्त मनसे नाही शिवसेनेने सुद्धा आंदोलनाची भूमिका स्वीकारली पाहिजे. कारण शिवसेनेचा मुळात जन्मच हा मराठी भाषेसाठी आणि मराठी भाषेच्या विस्तारासाठी झालेला आहे. परिवहन मंत्री म्हणून सर्वप्रथम या खात्याचं मंत्रिपद स्वीकारल्यानंतर ज्या काही ट्रकवर हिंदी भाषेमध्ये काही सुविचार मानले जात होते ते सुविचार बंद केले आणि मी मराठी भाषेत लावण्याच्या सूचना केल्या आणि त्या पद्धतीने त्यांना निर्देश दिले. त्याचबरोबर रिक्षा चालक जे आहेत त्यांना सुद्धा मराठीतूनच जर वाचता लिहिता वाचता येत असेल तरच त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स द्यावं अशा सूचना सुद्धा मी माझ्या खात्याच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आणि ठाणे महापालिका हद्दीमध्ये जर अशा प्रकारे कोणती शाळा असा गलथानपणा करत असेल तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. आता महापालिकेचे आमचे अतिरिक्त आयुक्त आहेत त्या शाळेचं नाव काय आहे आणि त्याची माहिती घेऊन त्या संबंधित शाळेवर कारवाई करण्याच्या सूचना मी त्यांना